नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण महानगरपालिका भरतीसाठी जीकेचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 12 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मी याची काय होईल लिंक देईल। ओके, बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। काय विचारले आपल्याला, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून विचारले जाते। मग तुम्हाला माहिती पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ यास प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। आता लक्षात असू द्या, पंढरपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो। मला माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे, तरीही सांगतो पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि कोणत्या नदीच्या काठी आहे असाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे, तर ते भीमा नदीच्या काठी आहे। त्यालाच आपण भीमा नदीलाच आपण पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा असल्यामुळे आपण तिला चंद्रभागा असं सुद्धा म्हणतो। ओके, त्याचबरोबर कोल्हापूरमधील प्रयाग चिखली या ठिकाणाला काय म्हटलं जातं पहा, दक्षिण काशी असं म्हटलं जातं। मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोल्हापूरमधील कोणत्या ठिकाणास दक्षिण काशी असं म्हटलं जातं, तर प्रयाग चिखली या ठिकाणास दक्षिण काशी असं म्हटलं जातं। त्याचबरोबर नृसिंहवाडी हे शिरोळ तालुक्यातील ठिकाण आहे आणि या ठिकाणी काय केलं जातं, काय आहे पहा, तर कल्पदम महाराजांची समाधी आहे। याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। काय विचारले पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत। काय विचारलं आपल्याला, 2000 साली निर्माण झालेले किंवा निर्मित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे। मग या चित्रपटाचे दिग्दर्शक हे जब्बार पटेल आहेत। त्याचबरोबर चित्रपट कधी निर्माण करण्यात आला हे पण लक्षात ठेवा, 2000 साली निर्माण करण्यात आला होता। आणि हा चित्रपट निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य कोणी केलं होतं हाही लक्षात ठेवा। भारताचे जे सामाजिक न्याय खातं आहे किंवा सामाजिक न्याय मंत्रालय आहे, या मंत्रालयाच्या अर्थसहाय्याने हा चित्रपट काय करण्यात आला होता, निर्माण करण्यात आला होता। कधी निर्माण करण्यात आला होता, 2000 साली। दिग्दर्शक कोण होते, जब्बार पटेल, आणि अभिनेता कोण होते, मामुट्टी हे त्या चित्रपटाचे अभिनेता होते। ओके, पुढचा प्रश्न आहे 3 नंबर। काय विचारले, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। जागतिक दिवस असतील, राष्ट्रीय दिवस असतील, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला येतो। मग आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन कधी असतो, तर आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन हा 20 नोव्हेंबरला असतो। कधी असतो, 20 नोव्हेंबरला। आता तुम्हाला लगेच शंका आली पाहिजे की 20 नोव्हेंबरलाच आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून का साजरा केला जातो, तर लक्षात घ्या का केला जातो, तर 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांच्या हक्काचे एक घोषणापत्र जाहीर झाले होते। मग तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की बालकांच्या हक्कांचे घोषणापत्र कधी जाहीर झाले होते, तर कधी, 20 नोव्हेंबर 1989 रोजी। ओके, त्याचबरोबर अजूनही पहा, आता आपण काय पाहिला, आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणजे जागतिक बाल हक्क दिन पाहिला, पण या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय बाल दिन हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। राष्ट्रीय बाल दिन कधी असतो, 14 नोव्हेंबरला असतो। 14 नोव्हेंबरलाच काय असतं, पंडित नेहरू, भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू यांची काय असते, 14 नोव्हेंबरला जयंती असती। त्यामुळे 14 नोव्हेंबर हा राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। ओके, आणि बाल कामगार विरोधी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर 12 जून हा बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर बालरक्षक दिन म्हणून 4 जूनला बालरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो। ऑप्शन काय आहेत, आयोडीन, क्लोरीन, सोडियम, कॅल्शियम। मग लक्षात असू द्या, ग्वायटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो। आणि ग्वायटर या आजारामध्ये किंवा या रोगामध्ये काय होतं, तर आपली जी गळ्यातील थायरॉइड ग्रंथी आहे, कंठामधील आपल्या जी थायरॉइड ग्रंथी आहे, या ग्रंथीचा काय होतो, आकार वाढतो। मग हे लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत। काय होतं, ग्वायटरमध्ये काय होतं,
थायरॉइड जी ग्रंथी आहे आपली, थायरॉइड ग्लँड आहे, तिचा काय होतो आकार वाढतो. मग याची लक्षणं काय आहेत? अशक्तपणा आहे, धाप लागणे आहे आणि अस्वस्थ वाटणे आहे. याच्यावरती उपाय काय आहे? तर आयोडीनयुक्त मीठ हा याच्यावरती काय आहे? उपाय आहे. आयोडीनयुक्त मिठाचा जर आपण आपल्या नियमित आहारामध्ये समावेश केला तर या आजारापासून आपल्याला दूर राहता येतं. त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग कोणता होतो? हायपोकॅल्शियमिया हा आजार होतो. कशाच्या कमतरतेमुळे? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. आणि या आजार झाल्यावर काय होतं तर आपले हाडे, दात आणि स्नायू काय होतात? कमकुवत होतात. किंवा कॅल्शियम कुठे असतो हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर आपल्या हाडे आणि दातामध्ये काय असतो? मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय? नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पतपुरवठा करते. नाबार्ड लक्षात ठेवायचं अतिशय इम्पॉर्टंट आहे. नाबार्डवरती बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. नाबार्ड आणि आरबीआय या दोन्हीवरती खूप वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. ओके. मग काय विचारलेलं आपल्याला? नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पतपुरवठा करते असं विचारलेलं आहे. पतपुरवठा करते म्हणजेच वित्त पुरवठा करते किंवा कुणाला आर्थिक मदत करते, आर्थिक सहाय्य करते. ओके. मग ऑप्शन आहेत राज्य सहकारी बँक, व्यापारी बँक, कृषी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था. तर यापैकी नाबार्ड काय करते पहा? प्रत्यक्षपणे कुणाला पुरवठा करते? पतपुरवठा राज्य सहकारी बँकांना. त्याचबरोबर नाबार्डलाच मराठीमध्ये काय म्हणतात पहा? राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणतात. नाबार्डची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळ विचारला जातो. मग लक्षात असू द्या 1982 साली नाबार्डची स्थापना झाली होती. नाबार्डचं मुख्यालय कोठे आहे हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. मग मुंबई या ठिकाणी काय आहे? नाबार्डचं मुख्यालय आहे. कोठे आहे नाबार्डचं मुख्यालय? तर मुंबई या ठिकाणी आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. नाबार्डची स्थापना कधी झाली, नाबार्डचं मुख्यालय कोठे आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आणि नाबार्डचा उद्देश काय आहे तर स्थापनेमागचा उद्देश काय आहे? कृषी व ग्रामीण विकास म्हणजे कृषी व ग्रामीण विकास भागामध्ये काम करणाऱ्या संस्थांना वित्त पुरवठा करणे. ओके. त्याचबरोबर नाबार्ड कुणावरती नियंत्रण ठेवते असाही प्रश्न विचारलेला आहे. जसं पहा आरबीआय इतर सरकारी बँक आणि खाजगी बँकावरती नियंत्रण ठेवण्याचं काम काय करते? आरबीआय करते. परंतु ज्या राज्य व जिल्हा सहकारी बँका आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? नाबार्ड करते. हा फरक लक्षात असू द्या. ओके. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना, आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुमची पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या दोन्ही परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 क्वेश्चन पेपर असणार आहेत. आपल्या क्वेश्चन पेपरचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये काय असणार? तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे. तुमचा संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत एकूण 150 रुपये आहे. परंतु या ठिकाणी आपण पुन्हा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आज काय करत आहोत? आपण डिस्काउंट ऑफर देत आहोत. तुम्हाला फक्त 99 रुपयाला आज ही काय होईल? टेस्ट सिरीज भेटणार आहे. ओके. आता हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर गुगल पे किंवा फोनपेला आपला जो नंबर आहे 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं तुम्हाला? पेमेंट करायचं आहे. किती रुपये पेमेंट करायचं आहे पहा, लक्षात असू द्या. आज केलं तर 99 रुपये पे करायचं आहे. आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला काय करायचा आहे? याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो? शेअर करायचं आहे. ओके. तुमचा मेसेज आल्याबरोबर किंवा तुमचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला काय होईल? टेस्ट सिरीज तुम्हाला भेटून जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागितलेली माहिती किती दिवसात देणे आवश्यक आहे? मग किती दिवसात देणं आवश्यक आहे? तर एकूण 30 दिवसामध्ये म्हणजे 30 दिवसाच्या आत देणं काय आहे? आवश्यक आहे. जर 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती मिळाली नाही तर तुम्ही त्यांच्यावरच्या माहिती अधिकाऱ्याकडे काय करू शकता? अपील करू शकता. ओके. मग माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे हे लक्षात असू द्या. कधीचा आहे? 2005 साली निर्माण करण्यात आलेला आहे किंवा 2005 साली माहिती अधिकार अधिनियम किंवा माहिती अधिकाराचा कायदा काय करण्यात आलेला आहे? मंजूर करण्यात आलेला आहे. ओके. त्याचबरोबर पहा या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे संसदेने म्हणजे केंद्रीय स्तरावर माहिती अधिकार कायदा मंजूर करण्याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राने माहिती अधिकार कायदा मंजूर केला होता. कधी केला होता? तर 2002 साली केला होता. आणि महाराष्ट्राच्या कायद्यावरूनच केंद्राने तशाच प्रकारचा कायदा
2005 साली मंजूर केलेला आहे. ओके, मग हा फरक लक्षात असू द्या. महाराष्ट्राने कधी विचारला तर 2002 लिहायचंय, केंद्राने कधी विचारला तर 2005 लिहायचंय. ओके, त्याचबरोबर आपले जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यासाठी काय केलं होतं, मोठ्या प्रमाणावरती व्यापक जन आंदोलन केलं होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? मला वाटतं हा प्रश्न आपला रिपीट झालाय. याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतलेला आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला काही आपण ॲडिशनल माहिती सांगणार आहोत. ओके, मग आधुनिक भारताचे जनक म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे राजा राममोहन राय. मग आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की राजा राममोहन राय यांनाच आधुनिक भारताचं जनक असं का म्हटलं जातं? तर त्यांनी केलेल्या ज्या सामाजिक सुधारणा आहेत, कोणत्या सुधारणा लक्षात असू द्या, सामाजिक सुधारणा. सुधारणाचे प्रकार काय आहेत? आर्थिक सुधारणा आहे, राजकीय सुधारणा आहे, परंतु राजा राममोहन राय यांनी ज्या सामाजिक सुधारणा केल्या त्याच्यामुळे त्यांना काय केलं जातं, आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं. त्याचबरोबर राजा राममोहन राय यांनी काय केलं होतं, आत्मीय सभेची स्थापना केली होती आणि ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. आता आत्मीय सभेची स्थापना कधी केली होती याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. तर 1814ला आत्मीय सभेची स्थापना केली होती. कोणत्या शहरात केली होती? तर ती कलकत्ता या ठिकाणी केली होती. ओके, त्याचबरोबर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली असाही प्रश्न विचारलेला आहे. मग ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर राजा राममोहन राय यांनी केलेली आहे. आणि कधी केलेली आहे? तर 1828ला केलेली आहे. लक्षात असू द्या, आत्मीय सभा 1814 आणि त्याच्यानंतर लगेच पुन्हा 14 वर्षाने म्हणजे 1828ला काय केली, ब्राह्मण समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये 1829ला जो सतीबंदीचा कायदा झाला होता, कुठे झाला होता 1829ला सतीबंदीचा कायदा? तर बंगाल प्रांतामध्ये. हा कायदा करण्यासाठी सुद्धा राजा राममोहन राय यांनी काय केली होती, मदत केली होती आणि कायदा करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर सतीबंदीचा कायदा उर्वरित भारतात, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे 1829ला कुठे झाला? बंगाल प्रांतात झाला. मग उर्वरित प्रांतामध्ये किंवा उर्वरित भारतामध्ये सतीबंदीचा कायदा कधी लागू केला? मग कधी लागू केला होता पहा, लक्षात असू द्या, 1830 साली केला होता. आणि त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. मग परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की सतीबंदीचा कायदा कुणी केला? तर कुणी केला होता? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला होता. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांना सतीबंदीचा कायदा करण्यासाठी सहकार्य किंवा त्या कायद्याच्या बाजूने जनमत कोणी तयार केलं होतं? तर ते राजा राममोहन राय यांनी तयार केलं होतं. ओके, छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो या, पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आहे. हल्ली तुम्ही मोबाईल हातात घेतला, तुम्ही काहीही केलं, कुठेही मोबाईल नंबर टाकला की तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो. काही ठिकाणी 4 अंकी असतो, काही ठिकाणी 6 अंकी असतो. मग परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन वापरामध्ये असणारे जे काही शब्द आहेत किंवा बँकिंग क्षेत्रातले जे काही शब्द आहेत याच्यावरती काय होतं, परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. मग इथं प्रश्न काय आपल्याला, OTP या शब्दाचा अर्थ कोणता किंवा OTP या शब्दाचा फुल फॉर्म कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मला 100% खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल OTPचा अर्थ काय होतो. तर OTPचा अर्थ होतो वन टाइम पासवर्ड. काय होतो? वन टाइम पासवर्ड. सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रचंड अशी क्रांती झालेली आहे. आपण बँकिंगचे प्रत्येक व्यवहार घर बसल्या करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने 24 तास म्हणजे 24/7 आपल्यासाठी बँक आपल्या मोबाईलमध्ये चालू असते, आपल्या कॉम्प्युटरवरती चालू असते. परंतु याला सुरक्षा प्रदान करण्याचं काम, तुमच्या खात्यातील पैसे OTP शिवाय कुणीही परस्पर काढू शकत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो कधीही कुणालाही OTP सांगू नका. आलेला OTP कधीही कुणाला शेअर करू नका. जर तुम्ही आपला आलेला OTP दुसऱ्याला सांगत असाल तर तो व्यक्ती अगदी आरामशीर तुमच्या खात्यामधून काय करू शकतो, पैसे काढून घेऊ शकतो. आपण पाहत असताना हल्ली खूप सायबर क्राईमच्या म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या खूप घटना घडत आहेत. त्याच्यामुळे सावध राहा. OTP कुणालाही शेअर करू नका. OTPचा फुल फॉर्म काय आहे? वन टाइम पासवर्ड आहे. लक्षात असू द्या. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतं आपल्याला नवीन OTP विचारला जातो. ओके, त्याचबरोबर ATMच्या संज्ञेवरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. परंतु आता ATM ही संकल्पना काय झालेली आहे, काहीशी जुनी झालेली आहे. तरी आपल्याला माहिती पाहिजे ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमेटेड टेलर मशीन. ओके, ऑटोमेटेड टेलर मशीन आहे. बरेच विद्यार्थी किंवा आम्ही लहानपणी काय म्हणायचो, ATMचा फुल फॉर्म काय असं जर कोणी विचारलं तर आम्ही सांगायचो एनी टाइम मनी, म्हणजे कधीही जा पैसे असणारं मशीन असं आम्ही म्हणायचो. पण त्याचा अर्थ काय आहे?
ॲटोमेटेड टेलर मशीन आहे. ओके. त्याचबरोबर OTPचा आपण पाहिला. RTGS सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल, मला एवढे ₹1000 RTGS कर, किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवायचे असले तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो, RTGSचा वापर करतो. मग RTGSचा फुल फॉर्म काय आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. काय आहे RTGSचा फुल फॉर्म? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ओके. त्याचबरोबर NEFTचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो. मग NEFTचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ओके. त्याचबरोबर FD म्हणजे आपण भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून किंवा भविष्यासाठी उपयोगी पडणारे पैसे काय करतो आपण, FD म्हणून बँकेमध्ये गुंतवून टाकतो, त्याच्यावरती आपल्याला बँक ठराविक व्याजदर देत असते. मग FDचा फुल फॉर्म काय आहे? फिक्स्ड डिपॉझिट. ओके. म्हणजे हे पैसे आपण मुदतीपूर्व काढू शकत नाहीत. ओके. त्याचबरोबर ऑनलाईन खरेदी करताना पहा तुम्हाला एक ऑप्शन दिसतं तिथं पेमेंट करताना COD. मग त्या CODचा फुल फॉर्म काय आहे? तर CODचा फुल फॉर्म आहे कॅश ऑन डिलिव्हरी. म्हणजे तुमची वस्तू आली की लगेच पेमेंट करा, असा त्या CODचा काय होतो, अर्थ होतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो, तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कारण सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, आपला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतो, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव लिहिलेलं असतं, त्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईलमध्ये जर सबस्क्राईब नाव हे जर काळ्या अक्षराने दिसत असेल तर तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि जर लाल अक्षरात दिसत असेल तर प्लीज त्याच्यावरती टच करा, मग ते ब्लॅक अक्षरामध्ये होईल. आणि त्याच्या समोर असणारी बेल आयकॉनवरती क्लिक करून तिथं ऑल सिलेक्ट करा, म्हणजे आपला व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना मित्रांनो, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायचा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचा. कारण मी काय करतोय पहा, दररोज संध्याकाळी किंवा मला जेव्हा वेळ मिळेल, दुपारी मिळेल किंवा संध्याकाळी मिळेल, मी काय करतो, सगळ्या कमेंट वाचतो आणि सगळ्या कमेंटला मी काय करतो, रिप्लाय देण्याचा सुद्धा काय करतो मित्रांनो, प्रयत्न देतो. ओके. तुमच्या खूप चांगल्या कमेंट आलेल्या असतात मित्रांनो. खरंच कमेंट वाचून आपण करीत असलेल्या कामाची पावती आपल्याला मिळते किंवा पोच पावती आपल्याला मिळते असं वाटतं. ओके. मग या ठिकाणी प्रश्न काय आपला 9 नंबरचा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? काय विचारलंय? संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? ऑप्शन आहेत यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, CD देशमुख आणि KM पन्नीकर. तर यापैकी CD देशमुख यांनी काय केलं होतं, आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ओके. त्याचबरोबर लक्षात असू द्या, CD देशमुख हे RBIचे गव्हर्नर सुद्धा काही दिवस राहिलेले आहेत. ओके. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की राज्य पुनर्रचना आयोग कधी निर्माण करण्यात आला किंवा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1953ला करण्यात आली होती. या आयोगामध्ये एकूण 3 सदस्य होते, त्यापैकी एक अध्यक्ष होते. अध्यक्ष कोण होते? तर फाजल अली हे काय होते, या आयोगाचे अध्यक्ष होते. ओके. आता या आयोगाने काय केलं होतं पहा, भाषावर प्रांत रचना मान्य केली होती, परंतु त्यांनी एक अट टाकली होती. काय अट टाकली होती? गुजरात व विदर्भ वगळून इतर महाराष्ट्रांचे राज्य बनवावे व विदर्भ वेगळे राज्य असावे अशी शिफारस त्यांनी केली होती. ओके. मग याला काय झालं, महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणावरती विरोध झाला. त्याच्यानंतर मग भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी काय केलं पहा, 1956ला एक घोषणा केली आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हा मराठी भाषिक लोकांचा महाराष्ट्र हा प्रांत असेल किंवा महाराष्ट्र हे मराठी भाषिक लोकांचं राज्य असेल, परंतु त्यामध्ये काय नसेल, मुंबई नसेल. मुंबई हा प्रदेश काय असेल, स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असेल, अशी घोषणा कोणी केली होती? पंडित नेहरू यांनी केली होती 1956ला. मग या घोषणेला विरोध म्हणून CD देशमुख यांनी काय केला होता, आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ओके. खूप महत्त्वाचं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवरती आतापर्यंत जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा. काय विचारलंय? KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? ऑप्शन काय? इस्रायल, जॉर्जिया, रशिया आणि ब्रिटन. तर गुप्तचर संघटना ही काय आहे? KGB ही कोणत्या देशाची आहे? तर रशिया देशाची आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची सुद्धा काय परीक्षेमध्ये दाट शक्यता आहे. आता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% कोणते प्रश्न येतील हे कोणीच सांगू शकत नाही. स्वतः ब्रह्मदेवही सांगू शकत नाही की परीक्षेमध्ये हा प्रश्न येईल. परंतु आपण काय करतो,
की परीक्षेच्या दृष्टीने येण्याची शक्यता म्हणजे दाट शक्यता असणारे प्रश्न आपण त्यामध्ये घेतो. ओके, म्हणजे आपण घेत असलेले सगळेच प्रश्न काय आहेत, संभाव्य प्रश्न आहेत म्हणा किंवा परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असणारे प्रश्न आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे KGBची स्थापना कधी झाली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1991ला झालेली आहे आणि ही काय आहे, रशियाची गुप्तचर संघटना आहे. त्याचबरोबर भारतीय गुप्तचर संघटनेवरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. मग भारताची गुप्तचर संघटना कोणती आहे, रॉ आहे आणि IB आहे. आता या रॉचा फुल फॉर्म काय आहे हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर रॉचा फुल फॉर्म काय आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आणि IBचा फुल फॉर्म काय आहे, इंटेलिजन्स ब्युरो. आता या दोन्हीमध्ये एक फरक आहे पहा. रॉ काय करते, जागतिक पातळीवर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय करते, गुप्तचर संघटनेचं काम करते. तर IB काय करते, भारतामध्ये म्हणजे स्थानिक लेवलला किंवा डोमेस्टिक क्षेत्रामध्ये काय करते, गुप्तचर यंत्रणेचं काम करते. ओके, त्याचबरोबर ISI तुम्ही पाहिलं असेल, काही झालं की ISI सध्या जगात सगळ्यात जास्त कोणती खराब संघटना असेल तर ती ISI आहे. ही संघटना काय करते, दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देते. मग तुम्हाला माहित असेल, लगेच माहिती पडलं असेल की ही संघटना काय आहे, एखाद्या भिकारचोट देशाची संघटना आहे. म्हणजे ती कोणत्या देशाची संघटना आहे, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. ओके, त्याचबरोबर अमेरिकेची कोणती आहे, CIA ही अमेरिकेची गुप्तचर संघटना आहे. चीनची कोणती आहे, MSS आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पॉवरफुल गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर ती इस्रायलची आहे आणि तिचं नाव काय आहे, मोसाद आहे. ओके, त्याचबरोबर इंग्लंडची कोणती आहे, MI6 ही काय आहे, इंग्लंडची गुप्तचर संघटना आहे. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे, आपल्या मान्सूनवरती प्रश्न आहे. काय विचारलं आपल्याला, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर काळ लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा काळ आहे. काय विचारले, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो. काय विचारलंय, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो आणि हा पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो किंवा कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो. मग आपल्याला माहिती आहे हा पाऊस आपण काय म्हणतो, मान्सूनचं आगमन झालं. ओके, म्हणजे मान्सूनपासून किंवा मान्सून वाऱ्यापासून आपल्याला पाऊस पडतो. पण मान्सून म्हणजेच काय, मोसमी वारे. पण ते कोणते वारे तर नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे असं का म्हटलं जातं यांना, तर हे नैऋत्य दिशेकडून वाहत येतात. कुठून वाहत येतात, नैऋत्य दिशेकडून वाहत येतात. आणि कोणत्या दिशेकडे वाहत जातात तर ईशान्य दिशेकडे वाहत जातात. मग वाऱ्यांना ते ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेचं नाव वाऱ्यांना दिलं जातं. म्हणून या ठिकाणी या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे असं म्हटलं जातं. मग नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात पहा, हिंदी महासागरावरून वाहत येतात. ते येताना त्यांच्यासोबत काय करतात, खूप बाष्पयुक्त पाणी आणतात आणि त्याचा परिणाम काय होतो, भारतामध्ये खूप प्रचंड प्रमाणात काय होतो, पाऊस पडतो. म्हणजे भारतात जो पाऊस पडतो त्याच्या 80% पाऊस, किती टक्के पाऊस, 80% पाऊस हा काय होतो या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. मग लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, 80% जर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो तर राहिलेला 20% पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो तर तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. कोणत्या वाऱ्यापासून पडतो, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. ईशान्य मोसमी वारे कुठून वाहत येतात तर ते बंगालच्या उपसागरावरून येतात. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे कसे, हिंदी महासागर असेल किंवा अरबी समुद्र असेल याच्यावरून वाहत येतात. आणि ईशान्य मोसमी वारे हे काय होतात, बंगालच्या उपसागरावरून. ओके, याच्यावरून काय होतं पहा, तामिळनाडूच्या काही भागामध्ये, आंध्र प्रदेशच्या काही किनारपट्टीवरती आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये म्हणजे अगदी मोजक्या किंवा तुरळक ठिकाणी म्हणजे कमी प्रदेशावरती काय होतं, या ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. त्यालाच आपण काय म्हणतो, परतीचा मान्सून म्हणतो. ओके, हे पण लक्षात ठेवा, ईशान्य मोसमी वाऱ्यांनाच आपण काय म्हणतो, परतीचा मान्सून म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती. काय विचारलंय, दख्खनच्या पठारावर. आता दख्खनचं पठार म्हणजेच काय, महाराष्ट्र पठार. याच्यावरती कोणती मृदा आढळते असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहे तांबी मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, अल्कली मृदा आणि रेगूर मृदा. मग दख्खनच्या पठारावरती कोणती मृदा आढळते तर रेगूर मृदा आढळते. लक्षात असू द्या, रेगूर मृदा आढळते. रेगूर मृदालाच काय म्हणतात, काळी मृदा म्हणतात. आणि ही मृदा कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असते म्हणून तिला कापसाची काळी मृदा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आता ही कुठं आढळते पहा, पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेलाही काय होती. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये सुद्धा काय होते, काळी मृदा आढळते. जांभी मृदा कुठे आढळते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे दक्षिण कोकणामध्ये काय होते, जांभी मृदा आढळते. ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे,
पावसाचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते, हे लक्षात असू द्या. आणि जांभी मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग कशाचं प्रमाण जास्त असतं तर लोहाचं प्रमाण जांभी मृदेमध्ये जास्त असतं. ओके. पिवळसर मृदा कुठं आढळते तर पूर्व विदर्भामध्ये पिवळसर मृदा आढळते. तांबडी मृदा पश्चिम घाट आणि पूर्व भागामध्ये काही प्रमाणात तांबडी मृदा आढळते. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय? पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता या क्रांतीवरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे पीतक्रांती नाही, बाकीच्या इतरही काही क्रांती आहेत, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे. ओके. मग पीतक्रांती कशाशी संबंधित आहे तर पीतक्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा पहा, श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे तर ती दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे. नीलक्रांती कशाशी आहे तर मत्स्य उत्पादनाशी संबंधित नीलक्रांती आहे. हरित क्रांती तुम्हाला माहित असेल अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा रजत क्रांती काय आहे? अंडे उत्पादन आहे. त्याचबरोबर खतासाठी सुद्धा रजत क्रांतीच वापरली जाते. लाल क्रांती कशासाठी आहे तर मांस उत्पादनासाठी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय? आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश हे प्रथिन आढळते. काय विचारलंय? आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत याच्यामध्ये कोणते प्रथिन आढळते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग स्नायूमध्ये कोणतं प्रथिन आढळते तर मायोग्लोबिन हे प्रथिन स्नायूमध्ये आढळते. आणि याचं काम काय आहे स्नायूमध्ये तर स्नायूंना बळकटी देण्याचं काम काय करतात मायोग्लोबिन हे प्रथिन देतं. ओके. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हिमोग्लोबिन ऑप्शन आहे. आपण काल पण पाहिलं हिमोग्लोबिन कुठं आढळतो तर हिमोग्लोबिन रक्तातील आपल्या ज्या लाल पेशी आहेत या पेशीमध्ये हिमोग्लोबिन आढळतं. त्याच्यामध्ये पहा हिम हे काय आहे? हिम म्हणजे काय आहे? लोह आहे. लोह हा खनिज आहे आणि ग्लोबिन हे काय आहे? प्रथिन आहे. ओके. हाही लक्षात असू द्या. त्याचबरोबर बिलिरुबिन हे कुठे आढळते तर ते पित्तरसामध्ये आढळते. ओके. सगळी माहिती महत्त्वाची आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबरचा. काय विचारलं आपल्याला? रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? मग रामचरितमानसची निर्मिती कोणी केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये काय होतं तुलसीदास आणि कालिदास यांच्यामध्ये काय होतं भलत्या प्रमाणात कन्फ्युजन होतं, गोंधळ उडतो. तर लक्षात असू द्या रामचरितमानस या काव्याची निर्मिती कोणी केलेली आहे? तुलसीदासांनी केलेली आहे. तुलसीदास हे कोण होते पहा? संस्कृत पंडित होते, परंतु त्यांनी काय केलं होतं अवधी भाषेमध्ये काय केलं होतं रामचरितमानस किंवा रामायण लिहिलं होतं. काव्य स्वरूपात लिहिलेलं हे पण लक्षात असू द्या, काव्य स्वरूपात लिहिलेलं आहे. आणि अवधी भाषेत का लिहिलं होतं तर अवधी भाषा ही काय होती बोली भाषा होती. म्हणजे सर्वसामान्य लोकांची किंवा सर्वसामान्य व्यवहारामध्ये वापरली जाणारी भाषा कोणती होती? अवधी भाषा होती. कधी? ज्यावेळेस त्यांनी रामायण लिहिलं त्यावेळेस. ओके. त्याचबरोबर कालिदासांचं लक्षात ठेवा, कालिदासांची पुस्तकं कोणती आहेत किंवा नाटकं कोणती आहेत? कुमारसंभव नाटक आहे, मेघदूत नाटक आहे आणि शाकुंतल नाटक आहे. याच्यावरती विशेषतः मेघदूत वरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग मेघदूत कुणाचा आहे तर कालिदासांचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? आर्य महिला समाजाची स्त्री सुधारणा करिता डॅश डॅश यांनी स्थापना केली. या ठिकाणी आपल्याला असं विचारलंय की आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली? मग आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली होती तर ती पंडिता रमाबाई यांनी केली होती. कधी केली होती? 1889 ला केली होती. कोठे केली असा प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला मुंबई लिहायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी 1890 ला काय केलं होतं ही संस्था त्यांनी पुण्यामध्ये आणली होती. ओके. म्हणजे पुण्यात कधी स्थापन केली किंवा पुण्यात कधी आली असं विचारलं तर 1890 लिहायचंय. आणि स्थापना कधी केली असा प्रश्न आला तर 1889 लिहायचंय. ओके. त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं पहा अजूनही काही संघटना किंवा अजूनही काही संघटना स्थापन केल्या होत्या. मुक्ती सदन स्थापन केली होती, कृपा सदन स्थापन केली होती आणि शांती सदन स्थापन केली होती. आणि त्यांना मानाचा कैसरिया हिंद हा पुरस्कार काय होता ब्रिटिश सरकारकडून मिळाला होता. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? आता या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात ठेवा हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कुणाचा आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. मग हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि आपल्याला विचारलेला आहे त्यांनी हा ग्रंथ कोणास समर्पित केला असं आपल्याला विचारलेलं आहे.
मग त्यांनी कोणास समर्पित केला होता हा ग्रंथ? तर महात्मा फुले यांना समर्पित केला होता. ओके. आता या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर यांनी सांगितलं होतं की शूद्र आधी हे काय होते? क्षत्रिय होते, असं कोणी सांगितलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कशामध्ये सांगितलेलं आहे? तर हू वेअर द शूद्राज या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतरही काही पुस्तकं होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणती होती मग ती पहा. द अनटचेबल्स, त्याच्यानंतर बुद्ध अँड हिज धम्म, त्याच्यानंतर गांधी आणि जिना, थॉट्स ऑन पाकिस्तान. हे पुस्तक सुद्धा कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय? अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समाविष्ट होत नाही, किंवा खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत? वाशिम आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे आणि अकोला आहे. तर यापैकी वर्धा या जिल्ह्याचे काय होत नाही? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट होत नाही. मग वर्ध्याचा समावेश कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर तो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये होतो? तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होतो. मग या ठिकाणी लक्षात असू द्या, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. एकूण 5 जिल्हे येतात. ते 5 जिल्हे कोणते आहेत? अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ आहेत. ओके. आणि नागपूर विभागामध्ये किती प्रश्न आहेत? नागपूर विभागामध्ये किती जिल्हे आहेत? तर नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. कोणते आहेत? नागपूर आहे, वर्धा आहे, भंडारा गोंदिया आहे आणि चंद्रपूर गडचिरोली आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलंय? मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? मग तुम्हाला माहित असेल मेळघाट या ठिकाणी काय आहे? व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्प आहे म्हणजे तो कोणत्या प्राण्यासाठी राखीव असेल? तर तो वाघांसाठी राखीव असेल. त्याचबरोबर मेळघाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग मेळघाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करतो, आपला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं असतं. या ठिकाणी काय प्रश्न आहे आपला? कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल ना तर एक लाईक नक्की करा. आणि आपला व्हिडिओ काय करायचा मित्रांनो, तुमचे जे कोणी मित्रपरिवार असतील किंवा तुमच्याकडे जे शैक्षणिक ग्रुप असतील या ग्रुपवरती आपला व्हिडिओ काय करायचा? शेअर करत जा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.